आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी। आपला आवाज आपली ताकद। सबस्क्राइब करा, शेअर करा, लाईक करा। एकेपी न्यूज मराठी। दैनिक देशदूतचे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसनजी सारडा यांचे आज दुपारी 2:30 वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले। मृत्यूसमयी ते 92 वर्षांचे होते। नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रात सारडा यांनी भरीव योगदान दिले आहे। सारडा यांच्या पश्चात 2 मुले, 2 मुली, सुना, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे। महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सिन्नर व्यापारी बँक, नाशिक जिल्हा सहकारी बँक, जळगाव जिल्हा सहकारी बँक, नाशिक औद्योगिक सहकारी वसाहत अर्थात नाईस, नाशिक औद्योगिक कारखानदार संघ अर्थात निमा, ऑस्टीम, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ, महाराष्ट्र प्रदेश महेश्वरी सभा, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अशा विविध संस्थांवर त्यांनी विविध पदे भूषविली आहेत। चतुरस्त्र आणि आपल्या निष्ठांवर घट्ट उभे कणखर व्यक्तिमत्व असलेल्या सारडा यांच्या निधनाने नाशिकच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रावर मोठी शोककळा पसरली आहे। एकेपी न्यूज नाशिकसाठी ब्युरो चीफ अनवर खान, पठाण।